हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल आहे आणि आजचा दिवस पण स्पेशल आहे, कारण का आज आम्ही घेतली आमच्या फेवरेट कारची डिलिव्हरी. आणि ती पण गाडी कोणती आहे? स्विफ्ट. आम्ही ह्याच्यासाठी निवडली ना मित्रांनो, की म्हणजे जसं मी बघितलं ना स्विफ्टचं वगैरे, तर त्याचे मायलेज पण चांगले आहेत आणि सगळे व्यवस्थित आहेत. म्हणजे नाही का, जसं एक सामान्य लोकांना पाहिजे ना तसं एकदम भारी फीचर्स त्याच्यामध्ये आहेतच. आणि कलर पण आम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये पण आम्ही भरपूर दिवस वेटिंग केली की आम्हाला व्हाईट कलरच पाहिजे म्हणून, नाही का. कारण का आम्ही दोन म्हणजे ब्लॅक वगैरे केलं, तर ब्लॅक ही छोटी गाडी आहे ना, त्यामुळे ब्लॅक एवढं मला तर वाटत नाही आहे की एवढं चांगला दिसतो म्हणून. तो व्हाईट इज अ परफेक्ट, म्हणजे परफेक्ट गाडी वाटते व्हाईटमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आहे ना गाडीची डिलिव्हरी घेऊन आता घरी जाणार आहोत. आणि जाता जाता आम्ही व्हिडिओ पण शूट करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की आम्ही जशी गाडी घेतली ना तसे म्हणजे भरपूर म्हणजे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. माझी बहीण वगैरे नाही का, त्यांना तर खूप आनंद झाले, कारण का आमच्या लाईफमधली पहिलीच कार आहे. आणि भारी वाटते की आपण चला. आणि स्पेशल ती आम्ही आमच्या वडिलांसाठी घेतलेली, आमच्यासाठी पण नाही घेतलेली अजून ती, वडिलांसाठी घेतलेली. कारण त्यांना भरपूर इच्छा होती की त्यांना गाडी घ्यायची आणि त्यांनी पण एकदम चूज केली की मला स्विफ्टच पाहिजे म्हणून, नाही का. तर इट्स ओके, म्हणजे नाही का, आम्हाला पण वाटतं की चला छोटी गाडी आहे, वडिलांसाठी एकदम परफेक्ट असणार आहे म्हणून ती गाडी. जे आता आम्ही हार पण बघा, सर्वात मोठाचा हार म्हणजे नाही का, हार जो आहे ना मित्रांनो, तो एकदम भारी वाटतो गाडीला. आणि आम्ही जेव्हा चूज केला ना हार, त्यावेळेस असं वाटलं की यार एवढा मोठा हार कसा काय घ्यायचा, नाही का. तर मित्रांनो, आपल्याला वाटत येते आता खूप अंधार झाला आणि शेवटी आपण फायनली घरी पोहोचलेलोच आहे. ते घरी आल्या नाही का, मग गाणी वगैरे आम्ही त्याच्यामध्ये लावले, मस्तपैकी नाचलो वगैरे, नाही का. बहीण वगैरे, डबल छोटी बहीण, त्यांचे मुलं, माझ्या भाचे वगैरे, नाही का. खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट करते. त्यात आमच्या जिजू पण आहेत, म्हणजे नाही का. म्हणजे भरपूर एन्जॉय केला आम्ही त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की मित्रांनो, फक्त आता यूट्यूबच्या गाईडलाईन्समुळे आपण बाकीचे गाणे वगैरे नाही तुम्हाला दाखवू शकत, पण भरपूर आपल्याला एन्जॉयमेंट त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि काय माहिती आहे का, एक स्वप्न आहे यार, म्हणजे पैसे वगैरे जाऊ द्या, म्हणजे पैसे तर आपण कमवतो, त्याचा विषयच नाही आहे. पण एक एन्जॉयमेंट जे असते ना, की चला बाबा आपल्या घरी एक छोटीशी का होईना कार पाहिजेलच म्हणून, नाही का. एक फॅमिली मेंबरसाठी की पाहिजेच म्हणून, आणि स्पेशल आपल्या वडिलांना तरी पाहिजे ना, कारण का आता आपण कमवतो वगैरे. तर थोडंफार तर प्रत्येकाने घेतलीच पाहिजे असं नाही आहे, पण ज्याला शक्य असेल त्यांनी तर आहे ना, आपल्या एक सुखासाठी तर घेतलीच पाहिजे. की चला बाबा, म्हणजे आपल्याकडे एवढे पैसे नाही की आपण डायरेक्ट कॅश वगैरे घेऊ शकतो, कोणत्या काय घेऊ शकतो म्हणून, नाही का. कॅश तर सहसा घेतच नाही, पण एक पाजेनच असं नाही आहे, पण पाजेन का, तर एक आनंद खूप भारी असतो. आणि जसं मी बघतोय ना, की म्हणजे आईला बघतोय, वडिलांना बघतोय, की खूप म्हणजे एक्साइटिंग येते की आपली कार आली म्हणून, नाही का. आता त्यांच्या पूर्ण होल लाईफमध्ये त्यांनी कधी कार म्हणजे असं नाही का कधी स्वप्न बघितलं असेल नसेल मला माहीत नाही, पण ठीक आहे ना. आता आपण कमवतो म्हणलं, आपण छोटेफार गिफ्ट तर वडिलांना देऊ शकतो आपण. बघा, आता आम्ही फुल नाचणं आमचं फुल चाललेलं आहे मित्रांनो, कारण का एवढी एन्जॉयमेंट आम्ही आहे ना, म्हणजे करतो आपण प्रत्येक वेळेस करतो. पण एक कार असते ना, नवीन कार हे वगैरे तुम्ही घेतलीच असेल मित्रांनो, प्रत्येक लोकांनी घेतली असेल. आता लोकांना आहे ना काही हे सांगू शकतो की बाबा, जर आपण कार वगैरे जर घेतली किंवा जी घेणार आहेत आता, तर बेस्ट परफेक्ट 10 लाख तक बेस्ट आहे यार ही. म्हणजे मी बघितली ना, की चालवून पण बघितली मी, आणि परत त्या फीचर्स वगैरे बघितले. आता पुढचं तर आपल्याला माहीत नाही, पण जसे फीचर्स वगैरे सांगितलेत ना, तर बेस्ट एकदम लोअर मिडल क्लास बोलतात ना, की त्यांच्यासाठी जर घ्यायची असेल ना, ती 10 लाखसाठी एकदम बेस्ट कार आहे स्विफ्ट. मस्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, आपल्या आईवडिलांच्या आनंदासाठी ना, कारण का आपलं पूर्ण होल लाईफ ना असंच निघून जाते. बरेच मी असे नाही का बघतोय, म्हणजे मी फक्त आज घेतली गाडी, पण ह्याच्या आधी पण बघत होतो ना, की बाबा भरपूर लोकांना गाडी आहेत, मग आपणच काय केलं म्हणून, नाही का असं. कारण का आपण पण कमवतो, थोडंफार कमी कमवतो असेल, कमवतो मस्तपैकी, नाही का. तर मग थोडंफार पैसे साचून आपण का नाही घेऊ शकत ना. तो हा निर्णय घेतला मी. माझ्या आधी तर माझ्या छोट्या भावाने घेतला होता निर्णय, की आपण असं करू म्हणून. तर त्याला खूप हीच गाडी आवडली होती, तर मला पण हीच आवडली. दोघांच्या निर्णयावरती आम्ही शिक्कामोर्तब केला आणि मग घेतली तर आहे ना, ही गाडीचं म्हणजे आज कोणाला माहीत नव्हते की बाबा गाडी कोणती आहे नेमकी, नाही का. फक्त घेणारे हे पण कन्फर्म होतं, नाही का, घरच्यांना, की घेणार आहे की नाही घेणार आहे म्हणून. ज्यावेळेस आम्ही बुकिंग केली ना, पूर्ण अमाऊंट म्हणजे बुकिंगची अमाऊंट आम्ही पूर्ण भरली, त्यावेळेस लोकांना वाटलं की चला बाबा आत्ता गाडी येणार आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर माहिती आहे का, आम्हाला फक्त कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे ना, कलर परफेक्ट भेटत नव्हता आणि व्हाईट कलर शोरूमला अवेलेबल नव्हता. तर त्यासाठी आम्हाला पूर्ण एक महिना आम्हाला त्यासाठी
पूर्ण वेटिंग करायला लागलं तिथे. आणि 1 महिन्यानंतर मग 1 महिन्याच्या पण थोडंफार बहुत पुढे गेलं असणार आहे ते. मग फायनली मग आम्हाला व्हाईट कलर भेटून गेला. तर मित्रांनो हे बघा, आपण पूर्ण आता आई वगैरे त्यांना ओळखते वगैरे नाही का, खूप एक्साइटिंग आहेत. आणि पूर्ण आपलं नाही, आता ताई वगैरे बोलते नाही का, ती तर खूप एक्साइटिंग होती, खूप नाचते. म्हणजे तिला कधी आम्ही नाचताना असं बघितलं नाही, पण नाच जरासं ती जास्तच एक्साइटिंग होती नाही का, की बाबा नवीन कार घेतली म्हणणं आम्ही. भरपूर वर्षाचं स्वप्न होतं असं, की बाबा आपल्या पण दारामध्ये एखादी एकतरी अशी छोटी का होईना पण कार पाहिजे, स्वतःच्या हक्काची पाहिजे. ही माझी बारकी बहीण आहे. ती आणि परत तिचे हसबंड वगैरे नाही का, खूप एक्साइटिंग, खूप म्हणजे खूप एक्साइटिंग. म्हणजे मी तर सांगतो ना, तिच्यापेक्षा आहे ना, म्हणजे माझ्या बहिणीपेक्षा तिचे हसबंड खूप एक्साइटिंग होते. कारण का आम्ही आहे ना खूप जवळचे माणसं आहेत ना, की एकदम असं की भरपूर म्हणजे आम्ही ते सांगू शकत नाही असं, की आम्ही किती जवळचे माणसं आहेत म्हणून नाही का. तर खूप भारी वाटतं आम्हाला ते असं. आणि आता हे पूजन वगैरे झाल्यावरती आता जे आमचे आहेत ना, म्हणजे आपण बोलतो ना चुलत, आता हिंदीमध्ये बोलायचं असेल तर कझन वगैरे बोलतो आपण. आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपले चुलते वगैरे असतात ना, शेजारी वगैरे त्यांचं हे सर्व. ही माझी मावशी. आता माझी मावशी आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या संगे, प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काही असू दे, काहीही असू दे यार. म्हणजे ना तिला फक्त सांगायचं अरे की म्हणजे की बाबा मावशी असं करते बरं का, लगेच असणार. म्हणजे ते माझ्या आईचं आणि तिचं एकदम प्रेम आहे बाबा ते, की काही असू दे मी पुढे असणारच म्हणून ते. ही आता माझी नानी आहे म्हणून ते नाही का. हिचं नाव सविता नानी आहे. आणि माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे आदेश आणि तेजस, त्याची मम्मी आहे ती. आणि ते पण खूप म्हणजे नाही का खूप भारी आहेत. म्हणजे आपल्याला खूप सांभाळून घेतात. म्हणजे त्यांची पोरं जशी आहेत ना तशी आपल्याला सांभाळून घेतात ते. तर मग सांगतो मी एक नाही का, म्हणजे असं की प्रत्येक गोष्ट त्यांच्या खूप एक्साइटिंग असतात ते पण. सविता नानी आली त्याच्यानंतरून मग तुम्हाला सांगतो सुनीता नानी, म्हणजे ह्या दोघी बहिणी आहेत. आणि मी जास्त कॅमेरा सेट वगैरे करायचं बघतो आहे, की होऊ शकतो का कॅमेरा वगैरे नाही का. मी बराच वेळ झाला की मी कॅमेरा हातामध्ये घेऊन बसलो होतो मोबाईल. तर बघा ह्या दोघीजणी बहिणी आहेत. सविता नानी, सविता नानी आणि सुनीता नानी ह्या दोघी बहिणी आहेत. आणि डबल आमची ही नानी म्हणजे आजी आहे, तिचं नाव आहे सुलाई नानी नाही. आणि गावामध्ये माहिती आहे ना, की म्हणजे कोणी पण घेऊ, म्हणजे आम्ही पण आहे ना, माझ्यावरती एकदा चुलत भाऊने पण गाडी घेतली होती, तर सर्वजण गेलो होते. म्हणजे असं गावामध्ये ही सिस्टम भारी, की बाई कुणी पण काही पण घेऊ दे, की प्रत्येकजण त्याला म्हणजे नाही का एक न्यू सेलिब्रेशन म्हणून आपण त्याला नाही का पूर्ण बघतो त्याला. म्हणजे पूर्ण गाव येणार तिथं. आणि हे बघून आपलं भारी वाटतं यार, म्हणजे की चला आपण पण जातो ते पण येतात म्हणून नाही का असं. तर ओके, मी तुम्हाला हळूहळू ना म्हणजे असं नाही का सांगू शकतो की बाबा कोण आहे काय नाही का असं. की आता ही संगीता नानी आहे आणि ही वैशाली नानी. म्हणजे ह्या बघा बोलतात ना की आपण की आपलं पूर्ण एक कुटुंब असतं ना गावातलं. मी आता एवढ्या वर्ष ना मुंबईमध्ये राहिलो, पण हे असं कधी मी बघितलं नाही आहे जे आपल्या गावाला बघायला भेटतं. ते मुंबईमध्ये वगैरे नाही का आपण पैसे वगैरे भरपूर कमवू शकतो, आपली लाईफ एन्जॉयमेंट करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आहे ना हे नाही करत. आता यांचं नाव आहे दीपा नानी म्हणून आहे, दीपा आहे म्हणून आहे. ह्या माझ्या सख्या चुलती आहेत. आणि त्यांना त्या गाडी यायच्या आधीच तर बोलले होते की बाबा मला घेऊन चल म्हणून नाही का. पण त्यांना थोडंसं काम नाही गेलं त्याच्यामुळे ते काही त्यांना येणं शक्य नाही झालं. ते बोलले की ठीक आहे मग घरी आल्यावरती आपण बघू नाही का वगैरे. नाहीतर आम्ही पण त्यांना पण घेऊन जाणं म्हणतो. पण ओके, नो प्रॉब्लेम. आता ह्या आमच्या वहिनी आहेत, मोठ्या भावाच्या, म्हणजे चुलत भाव आहे माझा. आणि माझा मित्र पण येतो. तर ह्या आमच्या मोठ्या वहिनी आहेत त्या, मनीषा वहिनी. तर त्यांनी पण पूजन करून वगैरे घेतलेले आहे. आता आमचं हे नाणं आहेत, त्यांना पण आता पूजन करायचं. आता माणसं का करतात पूजन मला ते सहसा माहीत नाही आहे, पण चला ठीक आहे, सर्वजण करते तर करू दे. कारण काय यांचं नाव भगवान नाना आहे. आणि हे पण खूप एक्साइटेड असतात. जसं मी सांगितलं होतं ना, माझा मित्र आदेश आणि तेजस, त्यांचे वडील आहेत. आता एक आणि हे माझे चुलते आहेत, हे माझे सख्खे चुलते आहेत. जसं बोललो ना आता की दीपा म्हणून होती ना, त्यांचे हजबंड आहेत ते. आणि ह्यांना तर हे का येऊ शकले नाहीत तर कारण सांगतो. त्यांना ॲक्च्युली म्हणजे ना टायमिंग माहीत नव्हता. शोरूमच्या शेजारीच आहे त्यांचं काम वगैरे नाही का. आणि असं झालं की त्यावेळेस आमचा कॉल वगैरे काहीच लागला नाही का. का लागला मला माहीत नाही आहे. पण फक्त एक ते 2 वेळा कॉल झाला फक्त की अशा वेळी होणार आहे म्हणून नाही का, की डिलिव्हरी म्हणून. पण आमची डिलिव्हरी अशी लेट झाली.
आणि त्यांना माहितीच नाही की बाबा आज नक्की कन्फर्म आहे की नाही, म्हणजे असं नाही का त्यांच्या जास्तमध्ये कन्फ्युजन झालं की काय होणार आहे काय नाही म्हणून. ते हे बाळूनाने आहेत, आपले चुलतेच आहेत. हे पण आपल्याला जेव्हा पण म्हणजे आपल्याला बोलतात ना की कोणत्याही गोष्टीला म्हणून बोललं ना आपण की बाळूना असं पाहिजे तसं पाहिजे, आपल्या संग ते उभं राहणार म्हणजे राहणारच, म्हणजे नाही का. कोणत्याही गोष्टीला असतात ते, म्हणजे आपल्या सुखदुःखामध्ये ते असतात. आणि हे आपला मित्रच आहे, छोटा भाऊ, सॉरी मोठा भाऊ आहे आपला राहुल. आणि जर मग बोललो ना की मग आता ज्या वहिनी आल्या ते ते हजबंड आहेत, त्यांचे ते हजबंड आहेत. आणि आम्ही लहानपणापासून मित्र आहे बाबा. आम्हाला खूप एक्साइटिंग असते कोणत्याही गोष्टीला काय नाही ते करण्याची. म्हणजे ही आमची ओळखच अशी आहे की बाबा आम्ही कुठं जरी असलं ना काही ना काहीतरी आमच्यामध्ये गमती जमती होतच असतं. ते आदेश आला माझा मित्र आहे, खास मित्र. आता मुंबईहून आल्यापासून आम्ही दोघं ना, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे हा, पण आम्ही एक चांगले मित्र म्हणून राहतो कारण का आमचं वाईब मॅच होती आणि भारी पण वाटतं ते. संदीप वगैरे काय करतो का माहीत नाही, कारण का त्याला या गोष्टी काय असं आहे ना आवडत नाही जास्त. पण ठीक आहे, तो करेल नाही करेल मला माहीत नाही. राज आणि मित्रांनो, आता याचं नाव सागर आहे, संदीपचा खास फ्रेंड आहे तो. आणि आपला पण भाऊ वगैरे म्हणतो, म्हणजे आपला छोटा भाऊसारखाच आहे तो. त्यांनी पण नाही का खूप ज्या डिलिव्हरी होती ना त्यावेळेस तो पण तिथं अवेलेबल होता, कारण का म्हणलं की संदीपची कोणतीही गोष्ट असेल तर तो तिथं अवेलेबल असतोच तो. म्हणजे ते चांगले मित्र आहेत दोघं पण. आणि हे आमच्या गावचे सरपंच आहेत, गणपत साठे म्हणून आहेत ते. आणि सरपंच पद पण आहे त्यांचे. पण आमचं आहे ना पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ आहे ना भरपूर, म्हणजे मला तर नीट आठवत पण चांगले संबंध आहेत आमचे पहिल्यापासून. म्हणजे त्यांच्या वडील म्हणजे गणपत भाऊच्या वडिलांचे पण आणि आमच्या वडिलांचे पण चांगले संबंध आहेत. परत आता जे भाऊ आहेत गणपत भाऊ, त्यांच्या आमच्या संघ पण रिलेशन चांगले आहे आणि आमच्या वडिलांसंग पण चांगले रिलेशन आहे. आणि ते आमच्या गावचे सरपंच आहेत. आणि सरपंच पण आपले तिथं आले होते, त्यामुळं चांगलंच म्हणजे नाही का, चांगलंच खूप भारी वाटलं की चला बाबा आपल्यासाठी गावचे सरपंच पण येतात वगैरे नाही का. तर हे खूप भारी वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आमच्याकडे आता पब्लिक जास्त होती, तर आम्ही ना माहिती आहे का त्यांची पण गाडी होती ना, तर आम्ही त्यांची गाडी घेऊनच गेलो होतो एकदा. म्हणजे एक साईडला त्यांची पण गाडी होती आणि बाकीला आमच्या बाईक्स वगैरे पण होत्या. तर सरपंच आम्हाला खूप मदत करतात कोणत्याही गोष्टीला असू दे. म्हणजे गावकीचं तर बघताच म्हणायला, पण आमचे पर्सनल म्हणा किंवा कोणतेही काही म्हणा नाही का असं, तर खूप मदत करतात आपल्याला ते. आणि खूप खुश आहेत ते पण. त्यांनी आम्हाला बोलून पण दाखवलं की आपल्याला भारी वाटलं म्हणून, की चला बाबा आपल्याकडं कोणातरी असं नाही का येते वगैरे म्हणून. ते ह्या छोट्या छोट्या मुली आहेत, त्यामध्ये आता चांदणी वगैरे नाही का, आता चांदणी, बारकी, डबल ही दिव्या वगैरे नाही का, ह्या सर्वजण पण आपल्या ह्या सर्व आम्हाला छोट्या बहिणी आहेत. या सर्व शेजारी वगैरे राहतात नाही का, की त्यांना पण वाटलं की, कारण का ह्या अशा गोष्टी आहेत ना आपण सर्वांना सांगतो आणि जर सर्वजण येतात ना आपल्याला खूप भारी वाटतं नाही का अशा गोष्टी वगैरे नाही का. आणि खूप एक्साइटिंग पण वाटतं की आपल्या प्रत्येक खुशीमध्ये दुःखामध्ये आपलं शेजारी पाजारी आपले संघ आहेत म्हणून. तसं आपणही त्यांच्या संघ असतो मित्रांनो, असं नाही की नाही का आपण नसतो म्हणून. तर मित्रांनो, गाडीचं लुक तुम्हाला वगैरे कसं वाटलं तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोणी गाडी वगैरे अशी नाही का नवीन वगैरे घेतलेली आहे 2026 नवीन मॉडेल काय आहे, नवीन फीचर्स काय आहेत मग वगैरे, ते सर्व एकदा प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण का आम्हाला जास्त एवढं काय फीचर्स वगैरे माहीत नाही, पण जेवढं पण फीचर माहिती आहेत तेवढं मला एकदम भारी वाटलेले आहेत. अजून काय ते हिडन फीचर असतील तेही आपण एकमेकांना शेअर करू. कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो की गाडी तुम्हाला ही कशी वाटली वगैरे नाही का. स्विफ्ट ज्यांनी पण चालवली ह्याच्या आधी वगैरे नाही का, की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आला, किंवा कलर वगैरे एकदम मॅच वगैरे होतं का वगैरे नाही का, ह्या साऱ्या गोष्टी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. तर आता आमचे चुलते जे आहेत सुभाष सोनवणे, आता हे करणार की नारळ वगैरे फोडणार. त्यांनी पहिला नारळ का फोडला ना मला हे कळलं नाही, पण ठीक, कारण त्यांनी पूजलं वगैरे होतील ना त्यावेळेसच. चला मस्त एका ठोक्यामध्येच नारळ फोडून घेतलेला आहे आणि झालेलं आहे आपलं पूजन. आता 2-3 नारळ आहेत. तर आता आपल्या गावचे सरपंच गणपत भाऊ हे पण आपलं नारळ वगैरे फोडतील आता. कारण का आम्ही जवळ 5 ते 6 नारळ आणले होते, कारण का आपले जे मेन माणसं आहेत तर बोलतो ना की त्यांना नारळ वगैरे आपण ते सरप्राईज करतोच म्हणून नाही का त्यांना. तर